नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता बघा, थंडीला सुरुवात झाली आणि थंडी म्हणलं की बऱ्याच स्त्रियांचे केस गळती, कंबरदुखी असे प्रॉब्लेम होत राहतात। त्याच्यावरती रानबाई उपाय अशी आजची आपली रेसिपी असणार आहे। आता काय असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे घेतलेले आहे मी अर्धा किलो इतकी अळशी, याला जवस सुद्धा म्हणतात बरे का। दुकानामध्ये तुम्ही जवस म्हणलात तर तितकंसं त्यांना कळणार नाही, पण तुम्ही जर अळशी म्हणलात तर लगेच त्यांना कळेल। अगदी ही स्वस्त सुद्धा असते बरे का। अर्धा किलो इतकी अळशी घेतले। अळशी खाण्याचे फायदे फार आहेत बरे का। आता ह्याचे फायदे तुम्हाला तर मी पुढे सांगतेच। इथं बघा, जी अळशी घेतली का नाही ती आपल्याला अशी परातीमध्ये काढून छान निवडून घ्यायची बरं का। आणि आपण पाकडून घेणार आहोत, म्हणजे ह्याच्यातला जो काही कचरा असेल तो निघून जाईल ना म्हणून। अळशी खाण्याचे फायदे ना अगदी डोक्याच्या केसापासून ते पायांच्या नखापर्यंत आहेत बरं का। आता अळशीमध्ये का नाही ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर आणि लिग्नन यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात बरं का। अळशी खाण्याने ना हृदय निरोगी राहते, पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते, त्वचेसाठी त्याचबरोबर भरपूर असा केसांसाठी सुद्धा फायदा आहे। आजची रेसिपी थंडी स्पेशल असणार आहे बरं का। ते म्हणजे आज आपण करत आहोत अळशीचे लाडू। त्याच्यासाठी आता इथं सर्व साहित्य घेत आहे बघा। अळशी छान प्रकारे निवडून घेतले। आता इथं घेतलेले आहे तूप, त्याचबरोबर डिंक, मखाना, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथं घेतलेले आहेत बदाम, त्याचबरोबर इथं काजू तुकडा घेतलेला आहे। माझ्याकडे सध्या काजू तुकडा होता, तुमच्याकडे काजू असला तो वापरला तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर इथं हा काळा गूळ घेतलेला आहे, म्हणजे हा केमिकल युक्त आहे त्याच्यामुळे असा काळसरच गूळ घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। आता तुम्हाला सर्व साहित्य जे आहे त्याचं सर्व प्रमाण जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। अळशी अर्धा किलो घेतलेला आहे, 1 वाटी तूप म्हणजे 200 ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे, 50 ग्रॅम इतका डिंक घेतलेला आहे, 20 ग्रॅम मखाना, त्याचबरोबर 50 ग्रॅम काजू घेतले, त्याचबरोबर सुकं खोबरं 100 ग्रॅम घेतलेलं आहे, 50 ग्रॅमच काजू तुकडा घ्यायचा आहे, त्याचबरोबर 150 ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं घेतलेला आहे तो म्हणजे गूळ। तर गूळ 350 ते 400 ग्रॅम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर इथं मी 350 ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे बरं का। चला, सर्व साहित्य तुम्हाला इथं दाखवलं, त्याचबरोबर वजनी प्रमाण सुद्धा सांगितलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जे अळशी किंवा ज्याला काही जण जवस म्हणतात ते आपल्याला छान तडतड उडूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, तरच ते खायला चवीला लागतील। आणि जर चांगले हे भाजले नाहीत तर चव मात्र बिघडली जाईल, जर अशी कडवट लागेल। त्याच्यामुळे हे छान भाजून घ्यायचे आहेत, तरच त्याला कुरकुरीतपणा येतो आणि चविष्ट ती अशी लागते। आता बघा, अगोदरपेक्षा आणखीन रंग बदललेला आहे। फास्ट गॅस करून बिलकुल सुद्धा तुम्हाला भाजायचं नाही, मंद आचेवरती छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। कुठलेही लाडू वगैरे करायचे झाले तर वजनी प्रमाणच घेतो बघा। त्याच्यामुळे इथं सर्व साहित्याचं प्रमाण का नाही तुम्हाला वजनी प्रमाणच सांगितलेलं आहे। आता बघा, अळशीचा तुम्ही आवाज सुद्धा ऐकला, अशी तडतड उडायला लागली की हे भाजले समजायचे। आता आपण खाली काढून घेऊयात। आता बघा, साहित्यामध्ये तुम्हाला तीळ नव्हते दाखवले, तर इथं देशी तीळ आहेत ना, चांगले 2 ते 3 चमचे घ्यायचे आहेत बरं का। अगदी तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। तीळ पण असे तडतड उडूसपर्यंत भाजून झाले की आता आपण खाली एका वाटीमध्ये काढून घेऊयात। त्याचबरोबर घेतलेला मखाना तो सुद्धा भाजून घेऊयात। मखाण्याचे पण फायदे खूप भारी आहेत बरं का, म्हणजे हाडे मजबूती होण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ना मखाण्याचा खूप असा फायदा होतो। मखाने हे ना नरम असतात, मग असं थोडंसं तूप टाकून भाजून घेतल्यामुळे ना असे कुरकुरीत होतात। मखाने भाजून बाजूला काढले। आता त्याच कढईमध्ये ना इथं घातलेले आहेत ते म्हणजे बदाम सुद्धा थोडंसं तूप टाकून ना भाजून घेतलेले आहेत। सर्व साहित्य ना मी पटापट भाजताना दाखवते, कारण आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल का नाही म्हणून। अगदी भाजत असताना तुम्हाला निगुतीने भाजायचं आहे, सर्व काळजी घेऊन। म्हणजे तुम्ही सर्व साहित्य जितकं छान प्रकारे भाजाल का नाही तितके लाडू चवीला होणार आणि जास्तीत जास्त दिवस टिकणार बरं का। आता बघा, बदाम भाजून झाले की मग काजू घालायचे आहेत। काजू पण भाजण्यासाठी थोडंसं तूप टाकून काजू भाजून घेतले। नंतर 100 ग्रॅम किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। आता खोबऱ्यामध्ये तूप वगैरे घालून भाजण्याची गरज नाही, कारण खोबऱ्याचं स्वतःचं असं तेल असं, त्याच्यामुळे खोबरंसुद्धा छान हलका कच्चा त्याचा पणा जाऊसपर्यंत ना भाजून घ्यायचा आहे। खोबरं इथं करपलेलं नाही, पण त्या खोबऱ्याचा चुरा असतो ना तो जरा लालसर झालेला आहे बघा। इतपत खोबरं भाजून झालं की ते सुद्धा खाली काढून घेऊयात। आतापर्यंत अगदी 1-2 चमचे इतकंच आपल्याला तूप लागलं बघा। आता भरपूर असं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे, साधारण अर्धी वाटी इतकं, कारण ना आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे। डिंक तळण्यासाठी ना तूप हे जास्तीचं लागतं आणि ना तूप जास्तीचं टाकूनच डिंक भाजायचं आहे। जर डिंक आतमधून कच्चा राहिला ना तर तो दाताखाली आला तर दाताला हानी होऊ शकते। शिवाय ना आपले जे लाडू आहेत ते कचकच लागतात जर डिंक छान प्रकारे भाजला नाही तर।
डिंक अगदी छान असा गुलाबी रंग येऊसपर्यंतच तुम्हाला तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतमधून जरासुद्धा कुठे कच्चा राहत नाही. आता डिंक तळत असताना ना मात्र थोडा थोडा घालूनच तळायचा आहे, म्हणजे ना तो छान प्रकारे आतपर्यंत तळला जातो. आता इथं पूर्णपणे सगळं भाजण्यासाठी ना मी तुपाचा वापर केला. अगदी वनस्पती तूप म्हणतात ना, ते तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल. डिंक संपूर्ण तळून झाला की ह्याच्यामध्येच आता आपल्याला गव्हाचं पीठ घालून ना भाजून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाचे सुद्धा खूप असे फायदे आहेत बरं का. आता गव्हाचं पीठ घातल्यामुळे आपल्या लाडूला बाइंडिंग छान येते, चव छान येते आणि आपले हे लाडूसुद्धा ना जास्तीचे पौष्टिक होतात. आता बघा, तूप अगोदरचं होतं, पण आणखीन थोडं थोडं तूप करून घालायचं आहे आपल्याला बरं का. तूप जास्तीचं म्हटलं तर गव्हाचं पीठ भाजण्यासाठीच लागतं, बाकी इतर साहित्यासाठी जास्तीचं तूप लागत नाही. गव्हाचं पीठ असं पातळ होईपर्यंत तूप घालायचं आहे. आणि आता हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतील. तोपर्यंत ना आपण बाकीची तयारी करून घेऊयात. बारीक गॅसवरती तिथं मी भाजत राहणार आहे. तोपर्यंत बघा, आपण अगोदरचे जे सर्व साहित्य भाजून घेतले ना, ते सर्व ना आपण एकदा बारीक करून घेऊयात. आणि अधूनमधून ना इथं मी गव्हाचं पीठसुद्धा हलवत राहणार आहे, म्हणजे ते सुद्धा छान प्रकारे भाजलं जाईल. आता बघा, जी अळशी आपण भाजून ठेवली होती ती छान प्रकारे थंड झाली. थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, गरम असताना घाई करायची नाही. मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं घालून ना ही अशी वाटून घ्यायची बरं का. जास्तीचं पीठसुद्धा करून घ्यायचं नाही. अगदी आपला छोटा रवा असतो का नाही, असं रवाळं वाटून घ्यायचं बरं का, म्हणजे हे लाडू ना खायला छान चविष्ट लागतात. आता जसजसे आपण सर्व जिन्नस आपण वाटू का नाही तसं एका मोठ्या भांड्यामध्ये काढणार आहोत. आता बघा, थोडं थोडं घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये का नाही हे जवस सर्व ह्या पद्धतीनेच बारीक असे वाटून घेणार आहोत. जवस आपले इथं आता सर्व वाटून झालेत. आता बाकीचे जे साहित्यसुद्धा आपण भाजून ठेवलं होतं ते म्हणजे मखाने बघा पूर्णपणे थंड झालेत. आता ते मखानेसुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. बघा, भरड अशीच मखाण्याची पावडर इथं करून घेतले, तीसुद्धा इथं आपण घालून घेऊयात. त्याचबरोबर बदामसुद्धा मिक्सरला एकदा फिरून घेऊयात. जास्तीचं पावडर करायचे नाही, सगळं मिक्सर आहे ना बंद चालू करत असं बारीक करून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे ना जास्तीची पावडर होत नाही. आता इथं काजूचे तुम्ही हाताने तुकडे करून घातलात तरीसुद्धा चालेल, पण खूपच मोठे तुकडे होतात म्हणून थोडंसं मिक्सरला जर अशी फिरवून घेतलं बघा, म्हणजे ते सुद्धा असे भरडच वाटले गेलेले आहेत. आणि जे मोठे तुकडे राहिलेत ना ते हाताने अशा प्रकारे बारीक करून घेऊ शकता. आता डिंकसुद्धा आपण तळून पूर्णपणे थंड झालेला आहे. आता तो सुद्धा बारीक करून घेऊयात. अगदी डिंक थोडासा खलबत्त्याने कुटून ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालेल, पण इथं मी मिक्सरला फिरवून घेतला. डिंक हिवाळ्यामध्ये खाण्याचे खूप सारे फायदे आहेत बरं का. हे बघा, आपले जे सुकं खोबरं भाजून थंड झालेलं आहे. आता मिक्सरला बारीक केला तर खूप बारीक होईल, त्याच्यामुळे ना जर हातानेच असं चुरून ठेवायचं आहे, म्हणजे लाडूमध्ये हे खोबरं खायला छान लागेल. आणि लाडूमध्ये वर जे दिसतं ना खोबरं ते सुद्धा दिसायला छान दिसतं. खोबरं खिसण्याच्या ऐवजी पातळ चिरून भाजून मिक्सरला बारीक करून घेतला तरीसुद्धा. त्याचबरोबर आपण तीळसुद्धा भाजले होते 2 ते 3 चमचे इतकं, तीळसुद्धा घालून घेतलेत. 1 चमच वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे बरं का. तुमच्याकडे पूड केलेली नसेल तर अथ्था 4 ते 5 हिरव्या वेलची आणि थोडंसं जायफळ टाकून वाटून घालू शकता. सर्व जिन्नस छान प्रकारे असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे बरं का. तोपर्यंत बघा, इथं बाजूला मी गव्हाचं पीठसुद्धा भाजत होते. अगोदर गव्हाच्या पिठाचा रंग बघा आणि आत्ता बघा, जसं आपण बेसन लाडू करण्यासाठी बेसन भाजतो बघा, अगदी तसं सतत भाजायचं आहे, असा रंग बदलूसपर्यंत. जर तुम्ही गव्हाचं पीठ नीट भाजला नाही तर लाडू खायला तितके चविष्ट लागणार नाहीत. शिवाय ना थोडंसं टाळ्याला चिटकता जातं जर गव्हाचं पीठ तुम्ही नीट छान प्रकारे भाजलं नाही तर. पण बघा, मंदाचेवरती छान प्रकारे इथं गव्हाचं पीठसुद्धा आपलं भाजून झालेलं आहे. म्हणजे कसं जास्तीचा वेळ लागायला नको ना, म्हणून मी गव्हाचं पीठ भाजत बाकीचे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक करून मोठ्या भांड्यामध्ये अगोदरच काढून घेतले होते. आता भाजलेलं गव्हाचं पीठ घातल्यानंतर सर्व छान प्रकारे आता आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. आता इथं आपली सगळी ही तयारी झाली. फक्त आता आपल्याला ह्याच्यामध्ये गुळाचा पाक करून घालायचा आहे. आता त्याच कढईमध्ये बघा, 1 2 ते 3 चमचे इतकं तूप उरलं होतं, ते संपूर्ण आता तूप आपल्याला ह्या कढईमध्ये घालायचं आहे. आणि गूळ बघा, अगोदरच ना मी बारीक असा चिरून ठेवला होता. अगदी तुम्ही खिसून गूळ घेतला तरीसुद्धा चालेल. आता इथं ना संपूर्ण गूळ घालून आता ह्या तुपामध्ये का नाही आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. बरेच जण नाही ते पाणीसुद्धा टाकतात, तर पाणी बिलकुलसुद्धा वापरायचं नाही. बिन पाणी टाकताच आपले लाडू करायचे आहेत, म्हणजे जास्त दिवस टिकतात. गुळाचा इथं आपल्याला पाक वगैरे करून घ्यायचा नाही, एकतारी वगैरे. फक्त ह्या तुपामध्ये आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे. गुळ आपला फेसाळला की समजायचं इथं आपला हा गुळाचा पाक तयार. तुपामध्ये गुळ विरघळत असताना गॅस मात्र बारीकच ठेवून विरघळून घ्यायचा आहे, फास्ट ठेवायचं नाही, नाहीतर गुळाचा पाक कडक होऊ शकेल. आता गुळ खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच असते. पचन सुधारते, रक्त शुद्ध करणे,
लोहाची कमतरता दूर करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण ठेवणे आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकणे. गुळ हा शरीराला ऊर्जा देतो आणि हाडेसुद्धा मजबूत करतो. गुळाचा पाक जसजसा आपला व्हायला लागलाय तसा कसा ओळखायचा? या गुळाच्या पाकाच्या वरती बघू शकता बुडबुडायला लागलेत आणि फेसाळल्यासारखं वाटतंय बघा. आता मग लगेच गॅस आपल्याला बंद करायचा आहे, नाहीतर गुळाचा पाक कडक होतो बरं का. गुळाचा पाक आपला तयार झाला तर अगोदरच आपण सर्व जिन्नस जे साहित्य होतं का नाही मिसळून ठेवलेत त्याच्यावरती हा गुळाचा पाक आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि फटाफट आता आपण मिसळून घेणार आहोत. आता बघा थंडी सुरू आहे, मग थंडीमध्ये आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी ना खास करून हे लाडू केलेच पाहिजेत. खास करून थंडीमध्ये स्त्रियांना बघा कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, त्याचबरोबर केस गळती सारख्या आजारांवर रानबाई उपाय म्हणायला गेलात तर हे आपले अळशीचे लाडू. त्यासाठी ना तुम्ही हे एकदा लाडू बनवलात तर अगदी महिना 2 महिना खराब होत नाहीत. रोज एक लाडूचं तुम्हाला फक्त सेवन करायचं आहे. अळशी आहे अगदी डोक्यांच्या केसापासून नखांपर्यंत खूप असा फायदा होतो, खास करून थंडीमध्ये. तरी ऐकलं होतं की यावर्षी ना थंडी भरपूर आहे, त्याच्यामुळे ना आवर्जून हे लाडू करूनच बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे लाडू आवडले का. आणि खरंच खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागतात बरं का, मस्त चविष्ट लागतात. आता बघा गूळ सगळीकडे छान प्रकारे मिसळून झाला, कारण हाताने आपल्याला मिसळायचं नाही, उलतानाने किंवा चमच्यानेच मिसळून घ्यायचं आहे, कारण गुळाचा चटका तुम्हाला माहितीच आहे. आता सर्व मिसळून झालं की आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. छान प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पाक ना सर्व साहित्याला सगळीकडे लागला जाईल. आता आपल्याला ना हे गरमागरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे आहे. तुम्ही जर थंड झाल्यानंतर बांधा गेलात तर लाडू बांधायला येत नाहीत ह्या अळशीमुळे. आता जरी तुम्हाला मी जसे बांधते तसे लाडू बांधायला येईनात तर बिलकुलसुद्धा घाबरून जायचं नाही. एक साधारण 2 ते 3 चमचे तूप गरम करायचं आहे आणि ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि मग लाडू बांधून बघा. सहजपणे बांधायला येतात, कुठेही लाडू बांधताना प्रॉब्लेम येत नाही. तसं बघायला गेलं तर हे जवसाचे लाडू असल्यामुळे का नाही जर अशी ठिसूळ असतात बरं का, त्याच्यामुळे का नाही जर तूप घालून घट्ट असे बांधून घ्यायचे आहेत, म्हणजे छान प्रकारे बांधता येतात. पण बांधता येत नाही असं होत नाही, बांधायला येतात, ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. जे प्रमाण सांगितलं तेच प्रमाण तुम्हाला वापरून हे लाडू करायचे आहेत. अगदी छान चविष्ट होतात बरं का. बघा पहिला लाडू दाखवला तुम्हाला, दुसरा लाडू दाखवला, अगदी संपूर्ण इथं लाडू करून घेतलेले आहेत. वा बघा छान एकसारखे लाडू झालेले आहेत. मस्त जे काही सर्व साहित्य वापरलं त्यांचं प्रमाण योग्य होतं, त्याच्यामुळे लाडू दिसायला देखील किती छान दिसतोय बघा. तर लाडू मोडून सुद्धा दाखवते, बघू शकता अगदी छान खुसखुशीत होतो बरं का. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ह्यावर्षी थंडीला ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.